Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. We already started the problems of first chapter rotational dynamics. त्यामध्ये 18 नंबरचा चॅप्टर आहे, 18 नंबरचा प्रॉब्लेम आहे. तो असा आहे, अ मोटरसायकलिस्ट इज अंडरगोइंग अ व्हर्टिकल सर्कल इनसाइड अ स्पेअर ऑफ डेथ. द स्पीड ऑफ मोटरसायकल व्हॅरीज बिटवीन 6 मीटर पर सेकंड अँड 10 मीटर पर सेकंड. Calculate diameter of sphere of death. How much minimum values are possible for these two speeds. म्हणजे हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. हा प्रॉब्लेम व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा आहे. हा प्रॉब्लेम जर सॉल्व करायचा तर आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची इन्फॉर्मेशन रिकॉल करावी लागेल. आठवा बरं आता सगळीच माहिती. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये हायेस्ट टॉपमोस्ट किंवा हायेस्ट पोझिशनला आपण व्हेलॉसिटी काढली, लोएस्ट पोझिशनला काढली, मिडल पोझिशनला काढली. आता हे सगळं आठवलं असेल तुम्हाला. प्रॉब्लेम सॉल्व करू त्यासाठी गिव्हन डेटा लिहू. ते म्हणतात की 6 मीटर पर सेकंद आणि 10 मीटर पर सेकंदमध्ये व्हेलॉसिटी व्हॅरी होते म्हटलं आहे. त्याने टॉप आणि लोएस्ट पोझिशनची ती व्हेलॉसिटी सांगितलेली नाही. विचारले तुम्हाला काढायला सांगितले मिनिमम व्हॅल्यूज ऑफ स्पीड्स म्हणजे मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यूज. म्हणजे किती कमीत कमी व्हेलॉसिटी किती असेल, जास्तीत जास्त व्हेलॉसिटी म्हणजे कमीत कमी किती असेल ते विचारलं आहे. मग हे काढायचं आता. हा गिव्हन डेटा लिहिला. ह्या दोन व्हॅल्यूजसाठी मिनिमम स्पीड काढायचं आहे. तर आता ह्या दोन व्हॅल्यूजसाठी मिनिमम स्पीड काढायचं आहे. तर ही कुठेतरी मान्य आहे, ही हायेस्ट मॅग्निट्यूड आहे 10 मीटर पर सेकंड आणि ही 6 मीटर पर सेकंड लोएस्ट मॅग्निट्यूड आहे. म्हणजे कुठल्या तरी पोझिशनला हे असणार आहेत. तर आता कुठल्या पोझिशन किंवा काय हे आपल्याला माहीत नाही. तर त्यासाठी आपण काय करू, खरं तर ही लोएस्ट पोझिशनला असणार आहे. म्हणजे कुठेतरी खालच्या पोझिशनला VL इज इक्वल टू म्हणून लोएस्ट पोझिशनला म्हणून VL लिहिलं आहे. ती हायेस्ट मॅग्निट्यूड आहे मान्य. पण ती काय केली, लोएस्ट पोझिशनला असल्यामुळं कुठल्या तरी पोझिशनला त्याला VL असं लिहिलं आहे 10 मीटर पर सेकंड आणि VH हायेस्ट पोझिशनला कुठेतरी असणार आहे म्हणून त्याला 6 मीटर पर सेकंड लिहिलं आहे. एक्झॅक्ट त्याच पोझिशनला म्हणता येणार नाही, नाही तर त्यांनी ते काढायला सांगितलं नसतं. तर त्यासाठी आपण काय करू, एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. वेलॉसिटी दिलेत, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी अप्लाय करू आणि ह्या पोझिशनला काय करू आपण, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार काय लिहू, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट दीज टू पोझिशन्स. म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जीनुसार हे इक्वेशन लिहायला जाऊ. टोटल एनर्जी ॲट लोअर मोस्ट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट हायेस्ट. त्यामध्ये कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट प्लस कायनेटिक एनर्जी ॲट पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट. हा फॉर्म्युला लिहावा लागेल का, तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी लिहितो आपण. जिथं मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी 0 लिहिली आपण आणि जिथं मिनिमम व्हेलॉसिटी आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी 2mgr लिहिली. का, तर ह्या दोन पोझिशनमधलं कुठे का असं नाही, ह्या दोन पोझिशनमधलं डिस्टन्स किती, R प्लस R, इथून इथपर्यंतचं R आणि इथून इथपर्यंतचं R, हे दोन्ही ॲड करावं लागेल mgh ह्या फॉर्म्युल्यामध्ये आणि दॅट इज 2R लिहावं लागेल. मग त्यानुसार आपण लिहिलं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². त्यानुसार 1/2 VL² प्लस 0 पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जिथं मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी 0 असते प्लस इज इक्वल टू 1/2 mvh² प्लस mg2r. 2r इज द डिस्प्लेसमेंट ऑर बिटवीन दीज टू व्हेलॉसिटीज. हे m ऑल पोझिशनला असल्यामुळं काय केलं, कॅन्सल केलं. काय आलं, 1/2 कॅन्सल झाल्यामुळं 1/2 VL² इज इक्वल टू 1/2 VH² प्लस G इंटू 2R. डायमीटर काढायला सांगितलं आहे, 2R आपण तसंच ठेवू आणि बाकीच्या मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करू. त्यानुसार लिहिलं 1/2 VL² दॅट इज 10 इंटू 10. VL किती दिली, 10. 1/2 VH दिली आहे 6, त्यामुळं 6 इंटू 6 प्लस 9.80 इंटू 2R. This 2R is the diameter of this vertical circle. कॅल्क्युलेशन करून घेतलं आपण. काय आलं,
हे 2 डिवाइड केलं 5 इंटू 10 दॅट इज 50. हे 6 इंटू 3 18. 50 minus 18 is equal to 9.18 into 2r. 2r is equal to 32 divided by 9.80. किती येईल 3.2 मीटर. रेडियस काढायची तर ह्या 2 ने याला डिवाइड करावं लागेल दॅट इज रेडियस इज इक्वल टू येईल 1.6. दिस इज द फर्स्ट आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम. नाउ सेकंड आन्सर. सेकंड आन्सर काय पॉसिबल मिनिमम व्हेलॉसिटीज काढायला सांगितल्यात. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे टॉप मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी आणि लोअर मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटीचा. टॉप मोस्ट पोझिशन किंवा हायेस्ट पोझिशनच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय लिहितो आपण व्ही इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ आर जी आणि लोअर मोस्ट पोझिशनचा व्ही इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 5r. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करू आता व्ही मिनिमम काढू स्पीड मिनिमम आणि मिनिमम पॉसिबल व्हॅल्यूज. व्ही एच इज इक्वल टू काय आलं व्ही एच इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ आर जी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 1.6 दॅट इज रेडियस. ह्या 2 डिवाइड केल्यावर रेडियस येईल 1.6 इंटू 9.18 कॅल्क्युलेशन येईल 4 मीटर पर सेकंड. दिस इज द स्पीड ॲट मिनिमम स्पीड ॲट हायेस्ट पोझिशन. नेक्स्ट दॅट इज लोअर मोस्ट पोझिशनला स्पीड किती असेल त्यासाठी फॉर्म्युला लिहिला व्ही एल इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 5r. इन स्क्वेअर रूट ऑफ 5 फक्त जास्त आहे तर काय येईल इन स्क्वेअर रूट ऑफ 5 दॅट इज 4 इन स्क्वेअर रूट ऑफ 5 मीटर पर सेकंड. दिस इज द 18 नंबर ऑफ प्रॉब्लेम. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम पुढचा आहे 20 नंबरचा प्रॉब्लेम. अ बिग डंबेल इज प्रिपेअर्ड बाय युझिंग अ युनिफॉर्म रॉड. एक युनिफॉर्म रॉडचा वापर करून एक बिग डंबेल बनवला. युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्रॅम म्हणजे त्या रॉडचं मास दिले 60 ग्रॅम अँड लेंथ इज 20 सेंटीमीटर. 2 आयडेंटिकल सॉलिड स्पेअर्स मी इथं काढलेत. 2 आयडेंटिकल सॉलिड स्पेअर्स हे दोन्ही सारखे स्पेअर आहेत ऑफ मास 50 ग्रॅम अँड रेडियस 10 सेंटीमीटर. each are at 2 ends of this rod. Calculate moment of inertia of this dumbbell. म्हणजे ह्या डंबेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. When rotated about an axis passes through its center and perpendicular to its length. ह्या ॲक्सिस भोवती आपल्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या डंबेलचा काढायचा आहे म्हणजे होल सिस्टीमचा काढायचा आहे. म्हणजे काय काय ॲड करावं लागेल आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस पेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस पेअर प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस रॉड. आता हेच करायला जाऊ. दिस इज द गिव्हन डेटा ऑफ द प्रॉब्लेम. दॅट इज लेंथ ऑफ द रॉड 20 सेंटीमीटर, मास ऑफ द रॉड 60 ग्रॅम, मास ऑफ द स्पेअर 50 ग्रॅम अँड रेडियस ऑफ स्पेअर 10 सेंटीमीटर. आता ह्यानुसार आपण काय करू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टीम काढायला जाऊ. पण त्याआधी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पेअर काढावं लागेल. हा स्पेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना आपल्याला काय करावं लागेल पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करावं लागेल. तर त्यानुसार काय करू आपण पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पेअर इज इक्वल टू आय सी दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट system about an axis passes through its center and mh square that is m mass of the rod and distance between these two parallel axes. तर हे काढायला जो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस किती इथून इथपर्यंतचं अंतर आहे एल. हे किती असेल L/2 म्हणजे एच स्क्वेअरची मॅग्निट्यूड काय पडेल L/2 आणि स्क्वेअर केल्यावर एल स्क्वेअर अपॉन 4 येईल. तर हे अप्लाय करू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस स्पेअर काय येईल 2/5 mr स्क्वेअर. ह्या मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट केल्यावर काय येईल आय एस इज इक्वल टू 2/5 mr स्क्वेअर. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्पेअर सॉलिड स्पेअर प्लस एम एल स्क्वेअर अपॉन 2. तर याच्यामध्ये आता मॅग्निट्यूड ऑल सबस्टिट्यूट करू. ह्या सगळ्या सी जी एस सिस्टीममध्ये आहेत त्यामुळं कुठंही एम के एस सिस्टीममध्ये आपण त्याला कन्व्हर्ट करत नाही. ॲन्सर सी जी एस सिस्टीममध्येच येईल. त्यानुसार हे मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट केलं 2/5 इंटू 50 इंटू 100 10 इंटू 10 काय आलं 100 प्लस 60 इंटू 20 इंटू 20 त्यानुसार अपॉन 4.
मग त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस पेअर काय येईल, 2000 प्लस 5000 इज इक्वल टू 7000 ग्रॅम इंटू सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट कॅल्क्युलेट करायला जाऊ. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड इज इक्वल टू 1/12 ml स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे. त्यानुसार लेंथ याच्यामध्ये 20 टाकू, मास ऑफ द रॉड सबस्टिट्यूट करू आणि 1/12 याला मल्टिप्लाय करू. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड. हे मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट केली, 2000 आली. आता हा होता एका स्पेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, हा रॉडचा. आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोन्हीची बेरीज करावं लागेल, पण आणखीन एका स्पेअरचा त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. म्हणजेच टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस डंबेल कॅल्क्युलेट करता येईल. त्यासाठी टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डंबेल दोनदा त्या स्पेअरचा काढण्यापेक्षा काय केलं, 2 × 7000 प्लस 2000 इज इक्वल टू किती आलं, 16000. सॉरी, किलोग्राम लिहिले, ग्रॅम इंटू सेंटीमीटर स्क्वेअर. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम इज अ flywheel used to prepare the earthenware pots is set into the rotation of 100 revolution per minute. म्हणजे फर्स्ट फ्रिक्वेन्सी दिली, इनिशियल फ्रिक्वेन्सी, इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क, म्हणजे त्याचा डिस्कचा शेप आहे. म्हणजे फॉर्म्युलासुद्धा डिस्कचा वापरावा लागेल. ऑफ मास 10 किलोग्राम अँड रेडियस 0.4 मीटर. अ लंप ऑफ क्ले of mass 1.6 kg falls on it and adheres to it at a certain distance x from the center. म्हणजे काही अंतरावरती एक काय झाला, क्लेचा किंवा एक चिखलाचा गोळा त्याला चिटकला 1.6 kgचा. तर ते डिस्टन्स कॅल्क्युलेट करा म्हणतात, ज्या अंतरावरती तो चिटकला किंवा अधेअर झाला. कॅल्क्युलेट एक्स इफ व्हील नाव रोटेट्स ॲट 80 रिव्होल्यूशन पर मिनिट. तर अशा कंडिशनमध्ये काय करा, एक्स कॅल्क्युलेट करा. त्यासाठी गिव्हन डेटा लिहू. इनिशियल फ्रिक्वेन्सी लिहिली 100 रिव्होल्यूशन पर मिनिट, त्याचं रिव्होल्यूशन पर मिनिटचं रिव्होल्यूशन पर सेकंदमध्ये केलं, 100/60, 5/3 RPS. अँड फायनल फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस क्ले ऑफ लंप त्याला काय झाला, अधेर झाला, त्यावेळेस N2 इज इक्वल टू 80 रिव्होल्यूशन पर मिनिट, दॅट इज 80/60, 4/3 रिव्होल्यूशन पर सेकंद आली. ही झाली फायनल फ्रिक्वेन्सी आणि ही इनिशियल फ्रिक्वेन्सी. थोडं डायग्रामॅटिकली त्याचं रिप्रेझेंटेशन करू. दिस इज द डिस्क. काय म्हटलं आहे, हा क्ले ऑफ लंप ह्या एक्स इतक्या डिस्टन्सवरती सेंटरपासून अटॅच झाला. तर त्यावेळेस हे एक्स कॅल्क्युलेट करा. 80 रिव्होल्यूशन पर मिनिट, तर त्याची फ्रिक्वेन्सी झालीच आहे, पण त्यावेळेस काय काढायला सांगितले, एक्स काढायला सांगितले. त्यासाठी दिले मास ऑफ दिस लंप 1.1 mm गृहीत धरलं, ते 1.6 kg. त्यानंतर रेडियस ऑफ डिस्क दिली 0.4 मीटर. मास ऑफ डिस्क दिलं आहे 10 किलोग्रॅम अँड एक्स इज इक्वल टू आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. करूयात एक्स कॅल्क्युलेट. आता एक्स कॅल्क्युलेट करायचं तर काय करावं लागेल, याच्यामध्ये ही डिस्क ज्यावेळेस ह्या रोटेशनमध्ये होती त्यावेळेस त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल टॉर्क अप्लाय झाला नाही. याचा अर्थ आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अप्लाय करू शकतो. मग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अप्लाय करत असताना काय सांगावं लागेल, इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. मग इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. तर इनिशियल कोणाचं, फक्त ह्या डिस्कचं. फायनल कोणाचं, डिस्क प्लस ह्या लंपचं. म्हणजे याचा अर्थ, फायनल कोणाचं, ज्यावेळेस लंप अधेर झाला आहे त्यावेळेसचा. मग लंप अधेर झाल्यानंतर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल, ह्या लंपचा प्लस डिस्कचा. आपण तोच चेंज इथं लिहिलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनुसार. LI इज इक्वल टू LP. LIची मॅग्निट्यूड काय लिहावं लागेल, I ओमेगा. तर म्हणजेच I मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क. आणि त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला LP म्हटलं आहे. मग त्याच्यामध्ये मात्र I ओमेगा, इथं ओमेगा 1 म्हटलं, इथं ओमेगा 2 म्हटलं. तर ओमेगा 1 इज इक्वल टू 2πN1 लिहू आणि ओमेगा 2 इज इक्वल टू 2πN2 लिहू. आणि I मात्र इथलं चेंज होईल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस लंप येईल. त्यानुसार लिहिलं इथं 1/2 मास ऑफ द डिस्क इंटू रेडियस ऑफ डिस्क स्क्वेअर इंटू 2πN1 इज इक्वल टू 1/2 मास ऑफ द डिस्क
into radius of the disk square plus mass of the lump, moment of inertia of lump, m into x square म्हणजे मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर इंटू 2π इंटू 2πnला 2πn कॅन्सल, सॉरी 2πला 2π कॅन्सल केलं. आता ह्या मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट करू याच्यामध्ये. ह्या ऑल मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट करून घेतल्या. 5/3 कोणाची मॅग्निट्यूड आहे n1ची. 5/3 इंटू 1/2 इंटू 10 दॅट इज मास ऑफ द डिस्क इंटू 0.4 इंटू 0.4 that is radius of the disk r square that is equal to 1/2 10 into 0.4 square plus 1.6 that is mass of the lump into x square. हे x square कॅल्क्युलेट करायचे. हे कॅल्क्युलेशन या पद्धतीने येईल. 1.25 इज इक्वल टू 1 प्लस 2x स्क्वेअर. हे 1 याच्यामधून सबस्ट्रॅक्ट केलं. 1.25 मायनस 1 इज इक्वल टू काय येईल 2x स्क्वेअर, म्हणजेच 0.25 इज इक्वल टू 2x स्क्वेअर. 0.25ला 2ने डिवाइड केलं तर काय येईल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/8 आणि एक्स इज इक्वल टू 1/in square root of 8. x is equal to 1/in square root of 8. This is the in meter. This is the distance of that lump which adheres at this x distance from the center of the disk. This is the answer of 21 number of problem. Now last problem of this chapter, that is 22. The problem is, starting from rest an object rolls down along the incline that rises 3 in every 5. The object gains the speed in square root of 10 meter per second as it travels at a distance of 5/3 meter along the incline. What can be the possible shapes of the object? म्हणजे रोलिंग मोशनचं एक्झाम्पल आहे. रोलिंग मोशनचा हा प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी रोलिंग मोशनमध्ये ती रोल होणारा ऑब्जेक्ट कुठल्या शेपचा असेल हे विचारणे. त्यांनी 5/3चा इन्क्रीज दिला. 5/3चा जर इन्क्रीज दिला तर आपल्याला एक ऑप्शन आहे याच्यामध्ये की रोल्स डाऊनमध्ये कुठला ऑब्जेक्ट आहे हे ओळखण्यासाठी k/r काढावं लागेल. k/r काढलं तर त्या वस्तूचा k/r हा रेशो कुठला आहे ते आपल्याला माहीत आहे. त्यानुसार आपण तो ऑब्जेक्टचा शेप आयडेंटिफाय करू शकतो. त्यासाठी गिव्हन डेटा लिहू. हा गिव्हन डेटा लिहिला. 3/5 म्हणजे 5 काय झालं त्याचं डिस्प्लेसमेंट झालं आणि 3 हाईट झाली. व्हेलॉसिटी किती येईल? व्हेलॉसिटी इन स्क्वेअर रूट ऑफ 10 मीटर पर सेकंद दिली त्यांनी. यू इनिशियल व्हेलॉसिटी किती हो? एखादी वस्तू इथं पकडल्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी किती लिहिली आपण रोलिंग मोशनमध्ये? करेक्ट आहे, दॅट इज 0 लिहिली. आता याचा आधार घेऊन आपल्याला काय काढायचं आहे? k/r. k/r काढण्यासाठी आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काढला. a इज इक्वल टू काय लिहिलं? a इज इक्वल टू g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. तर ॲक्सेलरेशन कुठं काढायला सांगितलं? ॲक्सेलरेशन नाही विचारलं त्यांनी, ते शेप विचारला त्या वस्तूचा किंवा त्या ऑब्जेक्टचा. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग? v असणारं, s असणारं आणि u प्लस ॲक्सेलरेशन असणारं एक इक्वेशन घ्यावं लागेल. ते फक्त कायनेमॅटिकल आहे. कुठलं आहे? v² इज इक्वल टू u² प्लस 2as. घेऊयात मग ते. हे इक्वेशन घेतलं. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. आता ह्या एच्या पोझिशनला आपण काय टाकू? g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. तर k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर आपल्याला काय करायचं? फाइंड आउट करायचं. ह्या मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट केल्या. व्हेलॉसिटी किती दिली आहे? ते इन स्क्वेअर रूट ऑफ 10 v² काय येईल? स्क्वेअर रूट निघून जाईल. u² 0 आहे. 2 इंटू एची मॅग्निट्यूड टाकली g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू 5/3 दॅट इज यस. यानुसार काय आलं? k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 2. ह्या कॅल्क्युलेशननुसार हे 1 इकडं नेऊन काय करू? सबस्ट्रॅक्ट करू. काय येईल? k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 1. k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे k इज इक्वल टू r. आता हा विचार करा, k इज इक्वल टू r कोणासाठी लिहिलं बरं आपण? कोणासाठी लिहिलं? बरोबर आहे. कोणासाठी? रिंग ऑर हॉलो सिलेंडरसाठी. आठवत असेल तर हे शक्य आहे लिहिणं आन्सर, कारण की त्याला मार्क आहेत, त्यामुळे आठवावंच लागेल. काय आलं मग? शेप ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज रिंग ऑर हॉलो सिलेंडर. तर हे होते फर्स्ट चॅप्टरचे प्रॉब्लेम.
पुढचा नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करू. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर more videos.